नमस्कार मंडळी, खानदेश कट्टा टी व्हीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर चला, आज आपण आलो आहोत एका अतिशय श्रद्धेच्या आणि भक्तिमय ठिकाणी. ते ठिकाण म्हणजेच दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्रात दर्शनासाठी. केंद्राच्या आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही. सुरुवात करतानाच किती छान असं मनमोहक वातावरण आहे. मनात एक वेगळीच उत्सुकता आहे स्वामींचं दर्शन घेण्याची आणि या पवित्र परिसराचा अनुभव आपल्यासोबत शेअर करण्याची ही सुवर्ण संधी आहे. तर चला मग, आपणही माझ्यासोबत या भक्तिमय प्रवासात सहभागी व्हा. दिंडोरी स्वामी मठाकडे जाताना दोन्ही बाजूंना दिसणारा निसर्ग, वातावरण आणि शांत परिसर या सगळ्यांमुळे आनंद आणखी वाढतो. रोजच्या धावपळीच्या जगातून थोडं बाहेर आलं की मनालाही एक वेगळी शांतता मिळते. तर बघा, दोन्ही बाजूला परिसर किती छान, हिरवागार निसर्गमय वातावरण, एकदम मनाला असं आल्हाददायक वाटते. हे बघा, ही शेती आहे. इथलीच केंद्राच्या जे काही ट्रस्टी वगैरे असतील त्यांच्या देखरेखीखालीच ही शेती केली जाते. सर्व आयुर्वेदिक पिकवलं जातं, म्हणजेच ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीने. भाजीपाला, फळभाज्या, पालेभाज्या, इथं वेगवेगळ्या फळबागा पण लावलेल्या आहेत. पेरू, पपई, सगळ्या प्रकारचे फळबागा इथं आहेत. सोयाबीन लावलेलं आहे. परत इथं कोबी, फ्लॉवर, वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपालाही केला जातो. तो विकला जातो. भाविक घेतात. ज्यांना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला आवडतो ते घेतात इथं. तर बघा, आपण आता आपल्या ठिकाणाच्या जवळ पोहोचत आहोत. आता आपण स्वामी केंद्रात पोहोचलो आहोत. इथे चप्पल स्टँड आहे. भाविक त्यांचे चप्पल, बुटं तिथं काढून पुढे पाय धुण्याचीही सोय केलेली आहे. पाय न धुता मठात प्रवेश केला जात नाही, म्हणून सर्व भाविक मठात प्रवेश करण्याच्या आधी पाय धुवूनच जातात. तर बघा, केंद्रात प्रवेश करताच आजूबाजूचं भक्तिमय वातावरण जाणवतं. स्वामींच्या दर्शनासाठी आलेले भक्त, परिसरातील शांतता आणि सर्वत्र दिसणारी श्रद्धा, मनाला खूप समाधान देणारा हा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. दर्शन घेताना मनात अनेक भावना असतात. आपल्या कुटुंबासाठी, प्रियजनांसाठी आणि सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. स्वामींच्या दर्शनाने मनाला मिळणारी शांतता शब्दात सांगणं खरंच खूप कठीण आहे. तुम्हीही एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर बघा, इथं किती छान वातावरण आहे. औदुंबराचा मोठा वृक्ष आहे इथं. मध्ये शूट अलाउड नाही, म्हणून मधलं काही मी व्हिडिओ दाखवू शकत नाही. हे बघा, इथं सर्वांनी औदुंबराचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा वगैरे मारली. इथं नेहमी पारायण वगैरे चालू राहतं. तर बघा, आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आहेत. इथे वेगवेगळ्या प्रकारचं पूजा साहित्याचे दुकाने आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं पूजा साहित्य इथं आपल्याला पाहायला मिळतं आणि दर्शनासाठी येणारे भक्त आपल्या श्रद्धेनुसार हे साहित्य घेतं. तुम्ही जर दिंडोरीला दर्शनासाठी येणार असाल तर या परिसरातील दुकानांमध्ये मिळणाऱ्या पूजा साहित्याची
नक्की माहिती घ्या. छान छान देवघरसुद्धा इथं आहेत. सागाचे, ॲक्रेलिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देवघर आहेत. खाद्यपदार्थ, पूजेचं साहित्य, सेंद्रिय पद्धतीने केलेले साहित्य आणि घरगुती बनवलेले पापड, लोणचे वगैरे, ऑर्गॅनिक गूळ, ऑर्गॅनिक चहा पावडर, सगळं, साबण, फेसवॉश, सर्व प्रकारच्या वस्तू इथं भेटतात खाण्यापिण्याच्या. खूप छान असतात. तुम्ही पण एकदा दिंडोरीला नक्की या. दर्शन झाल्यानंतर थोडं फिरताना इथली शांतता आणि वातावरण अनुभवायला मिळतं. काही क्षण मोबाईल बाजूला ठेवून फक्त हा भक्तिमय अनुभव मनात साठवून ठेवावा असंच वाटतं. अशा ठिकाणी आल्यावर मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि रोजच्या धावपळीपासून थोडा वेळ स्वतःसाठी मिळतो. तर बघा, आम्ही पण इथं काही थोडंफार पूजेचं साहित्य घेतलं. अष्टगंध, चंदन वगैरे, जे आपल्याला रोज देवपूजेसाठी लागणारं साहित्य असतं ते थोडंफार घेतलं. आणि अशा प्रकारे आम्ही परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर पुढचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. पुढे आम्ही कुठे गेलो, काय पाहिलं, तो पण व्हिडिओ खूप छान आहे, तो तुम्ही नक्की बघा. तर मंडळी, आजचा हा दिंडोरी स्वामी केंद्राचा भक्तिमय आनंद आणि दर्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर खानदेश कट्टा TVला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा. स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आम्ही तिथं मस्त छान छान फोटोसुद्धा काढले, ते तुम्ही पुढे बघा. हे बघा, आम्ही मस्त फोटो काढले. एवढा आमचा ग्रुप होता, आजी बाबा सगळे होते. धन्यवाद. नक्की लक्षात ठेवा. चॅनलला लाईक करा, व्हिडिओला